नमस्कार, एस न्यूजमध्ये आपलं स्वागत। सविस्तर बातम्या पाहण्यापूर्वी पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। केंद्रातल्या भाजप सरकारचं परराष्ट्र धोरण फसलंय। अमेरिकेच्या दबावाखाली येऊन मोदी सरकारनं करार केल्यानं ही परिस्थिती उद्भवली आहे, आमदार सतेज पाटील यांचा आरोप। इचलकरंजी महापालिकेची उद्या पाणी प्रश्नावर होणार विशेष सभा। सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्यासाठी विरोधकांनी आखली रणनीती। महापालिकेच्या गाळेधारकांनी 31 मेपर्यंत थकबाकी न भरल्यास 1 जूनपासून गाळे सील करण्याची मोहीम राबवण्यात येणार। कोल्हापूर महापालिका आयुक्तांनी दिले निर्देश। गोकुळशी संलग्न औसायनातील दूध संस्थांची सुनावणी लवकर पूर्ण करा, आमदार सतेज पाटील यांची सहाय्यक दुग्ध निबंधकांकडे मागणी। आणि महापौर चषक फुटबॉल स्पर्धेत सम्राटनगर तरुण मंडळावर विजय मिळवून वेताळमाळ तालीम मंडळाचा उपांत्य फेरीत प्रवेश। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। केंद्रातील भाजप सरकारचं परराष्ट्र धोरण फसलंय। अमेरिका आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या दबावाखाली केंद्र सरकारनं करार केलेत, त्यामुळेच देशात आज ही परिस्थिती निर्माण झाली असा आरोप काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी केलाय। विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी आज केंद्र सरकारवर निशाणा साधलाय। केंद्रातील भाजप सरकारचं परराष्ट्र धोरण फसलंय। अमेरिका आणि ट्रम्पच्या दबावाखाली सगळे करार केलेत, त्यामुळे आज भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर कुणाशी मैत्री देखील राहिली नाहीये, अशी टीका आमदार सतेज पाटील यांनी केली आहे। हे फसलेलं परराष्ट्र धोरण आहे। अमेरिकेच्या दबावाखाली, ट्रम्प ॲडमिनिस्ट्रेशनच्या दबावाखाली भारत सरकारनं केलेला करार, याचा हा परिणाम या ठिकाणी आहे। आंतरराष्ट्रीय पातळीवर आज मैत्री कुणाशीच राहिली नाही अशी देशाची आमच्या परिस्थिती झालेली आहे। एका अमेरिकेबरोबर संवाद साधत असताना या सगळ्या गोष्टी कारणीभूत या ठिकाणी झालेल्या आहेत। आणि आपण बघितलं असेल की टॅक्सच्या संदर्भात ज्यावेळी परराष्ट्र मंत्र्यांना विचारलं गेलं की या टॅक्स संदर्भातला निर्णय झालेला आहे का, ते म्हणले मला माहीत नाही, कॉमर्स मिनिस्ट्रीला विचारा। म्हणजे ह्यातूनच लक्षात येतं की भारतातल्या 2 प्रमुख मंत्र्यांना एकमेकाकडे बोट दाखवलं, हे जे विस्कटलेलं धोरण आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या सोनं खरेदी करू नका, परदेशात जाऊ नका असं सांगू लागलेत। यावर बोलताना आमदार सतेज पाटील यांनी पंतप्रधान मोदी हे पॅनिक सिच्युएशन निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत असा आरोप केला। सिलेंडरचा दर वाढला, वेस्ट बेंगालची निवडणूक झाल्या बंगालच्या निवडणुकीनंतर ताबडतोब वाढला। पेट्रोल डिझेल देखील आज तुटवडा आहे, परंतु ज्यावेळी इम्पोर्ट केलं जात होतं क्रूड ऑइल, ज्यावेळी ती किंमत कमी होती, त्याचा बेनिफिट ग्राहकाला या देशामधल्या 5-7 वर्षामध्ये मिळाला। परंतु आता तुमच्या चुकीच्या धोरणामुळं धोरण चुकलेलं आहे, त्याचा फटका ज्यावेळी सरकारला बसतोय त्यावेळी ते लोकांच्यावर ढकलणं आणि एक पॅनिक निर्माण करणं, म्हणजे ज्यावेळी पंतप्रधान बोलतात त्यावेळी पॅनिक निर्माण होतो। म्हणजे ते काय का कोविडमध्ये थाळी वाजवा म्हणले तसं असलं तर आम्हाला माहीत नाही। राहुल गांधी यांचे व्हिडिओ समाज माध्यमांवरून अचानक दिसायचे बंद होतात, म्हणजे मेटावर देखील केंद्र सरकारचा दबाव आहे की काय, अशी शंका आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केली आहे। पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथं पैशांच्या वादातून अभिजित जाधव या हॉटेल व्यावसायिकाचा लोखंडी गजानं डोक्यात वार करून खून झाल्याची धक्कादायक घटना रविवारी सायंकाळी घडली आहे। या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। या प्रकरणी संशयित आरोपी संदीप शिवाजी पाटील याला कोडोली पोलिसांनी अटक केली आहे। आज त्याला पन्हाळा न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्याला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथल्या सर्वोदय चौक मार्गावर संदीप पाटील याचं कापड दुकान आहे। तो शाहूवाडी तालुक्यातील थेरगाव इथला रहिवासी आहे। हॉटेल व्यावसायिक अभिजित जाधव यांनी हॉटेल व्यवसायासाठी पाटील याच्याकडून व्याजानं पैसे घेतले होते। या पैशांच्या देवाणघेवाणीवरून दोघांमध्ये वाद सुरू होता। रविवारी सायंकाळी दोघांमध्ये जोरदार बाचाबाची झाली।
यावेळी उपस्थितांनी मध्यस्थी करून वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र काही वेळानंतर पाटील यानं पुन्हा अभिजित जाधव यांना बोलवून घेतलं आणि लोखंडी गजानं त्यांच्या डोक्यात वार केला. गंभीर जखमी अवस्थेत जाधव यांना मित्र जयदीप पाटील यांनी तातडीनं कोडोली पोलीस ठाण्यात नेलं. तक्रार नोंदवीत असताना अभिजित यांची प्रकृती खालावल्यानं त्यांना प्रथम कोडोलीतील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आणि नंतर CPRमध्ये हलवण्यात आलं. मात्र उपचार सुरू असतानाच अभिजितचा मृत्यू झाला. या घटनेमुळे कोडोली परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. CPR रुग्णालयाबाहेर नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. हल्लेखोराला अटक झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका नातेवाईकांनी घेतली होती. अखेर या प्रकरणी कोडोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून संदीप पाटील याला पोलिसांनी अटक केली. आज त्याला पन्हाळा न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्याला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. कोल्हापूर महानगरपालिकेच्या मालकीच्या गाळ्यांची थकबाकी न भरलेल्या गाळेधारकांवर आता कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. येत्या 31 मे 2026 पर्यंत थकीत रक्कम न भरल्यास 1 जूनपासून संबंधित गाळे सील करण्याची मोहीम राबवावी असे निर्देश आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिलेत. महानगरपालिकेच्या इस्टेट विभागाची आढावा बैठक आज आयुक्त कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. यावेळी आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी गाळेधारकांच्या थकबाकीचा सविस्तर आढावा घेतला. महानगरपालिकेच्या बहुतांश गाळेधारकांची मुदत 2015मध्येच संपली आहे. शासन निर्णयानुसार 5% भाडेवाढ गृहीत धरून भाडे आकारणी सुरू करण्यात आली असली तरी केवळ 20 ते 30% व्यावसायिक नियमित भाडे भरतायत. उर्वरित गाळेधारकांची मोठ्या प्रमाणावर थकबाकी वाढतेय. महापालिकेला अपेक्षित उत्पन्न न मिळाल्यास शहर विकासांवर परिणाम होत असल्यानं सर्व थकबाकीदारांना 31 मे 2026 पर्यंत अंतिम मुदत देण्यात यावी आणि त्यानंतर थकबाकीदार गाळे सील करण्यात यावेत असे निर्देश आयुक्तांनी दिले. ज्या गाळेधारकांकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे आणि ज्यांना नोटीस देण्यात आल्यात अशा गाळ्यांचा तातडीनं लिलाव करून पुनर्वाटप करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. खुल्या जागेची थकबाकी असलेल्या व्यावसायिकांवरही कारवाई करण्यात येणार आहे. महानगरपालिकेचे हॉल, भाजी मार्केट आणि पार्किंग व्यवस्थेच्या निविदा प्रक्रिया तातडीनं राबवून प्रस्ताव सादर करण्याचे आदेश देण्यात आले. हॉकी स्टेडियम परिसरातील गाळे एजन्सीद्वारे लिलाव प्रक्रियेत देण्याचा प्रस्तावही तयार करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. बैठकीला उपायुक्त किरणकुमार धनवाडे, इस्टेट ऑफिसर शेखर साळोखे आणि इस्टेट विभागातील कर्मचारी उपस्थित होते. सर्व शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्यात यावी. कर्जमाफी करताना कोणत्याही प्रकारच्या जाचक अटी लावू नयेत अशा मागण्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं केल्या आहेत. या मागण्यांसाठी त्यांनी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर बळीराजा आक्रोश मोर्चा काढला. यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांना या मागण्यांचं निवेदन देण्यात आलं. महाराष्ट्रातील सर्व बँकांमध्ये मिळून 24 लाखांहून अधिक मध्यम आणि अल्प मुदतीचे थकबाकीदार शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र आहेत. मात्र अद्याप जवळपास 6 लाख थकबाकीदार शेतकरी कर्जमाफी योजनेपासून वंचित आहेत. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे ज्या शेतकऱ्यांकडे गाडी बंगला आहे, जे इन्कम टॅक्स रिटर्न भरतात, अशा शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ होणार नाही असं सांगतात. ही बाब अतिशय गंभीर आहे. भारतासारख्या कृषीप्रधान देशात एकीकडे उद्योजक, भांडवलदार आणि लोकप्रतिनिधी यांच्यावर कोट्यवधी रुपये खर्च केली जात असताना काबाड कष्ट करून पिकं घेणाऱ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करताना मात्र सरकारकडून जाचक अटी लादल्या जातात. त्यामुळं मनसेच्या वतीनं आज शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्यात यावी, तसंच कर्जमाफीसाठी कोणत्याही जाचक अटी लावू नयेत या मागण्यांसाठी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर बळीराजा आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी आंदोलकांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी झाल्याशिवाय मनसे स्वस्थ बसणार नाही असा इशारा जिल्हाध्यक्ष राजू दिंडोरले यांनी दिला. खरं तर भारत हा कृषीप्रधान देश आहे, परंतु भारतामध्ये सगळ्यात जास्त आत्महत्या शेतकऱ्यांच्या होतात. आणि या शेतकऱ्यांच्या आत्महत्या कशामुळे होतात की सरकार प्रत्येकजण काय करते, योजना जाहीर करते आणि त्या योजना जाहीर करत असताना शेतकऱ्यांना जाचक अटी घालते. त्यामुळं मागील 2 योजनांचा आम्ही अभ्यास केला असता 30 ते 35% शेतकरी हे योजनांपासून वंचित राहिलेले आहेत, त्यांची कर्जमाफी झाली नाही. त्यामुळं आज कर्जमाफी व्हायच्या अगोदरच आम्ही शासनाला इशारा देतोय आणि सांगायला आलोय की तुम्ही कर्जमाफी देत असताना एकदाच सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे. मागच्या वेळी
ज्या पद्धतीनं माजी आमदार ह्यांच्यावर 5 वर्षात 966 कोटी रुपये खर्च होतात दर 5 वर्षाला, तर पेन्शन असू दे, भत्ते असू दे, महागाई भत्ते असू देत, आणि आमच्या शेतकऱ्याला मात्र एखादं 2 लाखाचं 50,000चं कर्ज माफ करताना 10-12 जाचकाठी घातल्या जातात. आज मला शासनाला आणि प्रशासनाला एकच सांगायचं आहे, ज्यावेळी शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल, प्रशासनानं कुठलीही चूक त्या शेतकऱ्याच्या बाबतीत होता कामा नये. जेवढं काय नियोजन होईल तेवढं शेतकऱ्यांना केलं पाहिजे. आणि सर्व शेतकऱ्यांना मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे विनंती करतो, संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विनंती करतो की कर्जमाफी झाल्यानंतर कुठल्याही ऑफिसला तुम्हाला अडवलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची कधीही संपर्क साधा. आंदोलकांनी जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांना मागण्यांचं निवेदन दिलं. यावेळी शहराध्यक्ष प्रसाद पाटील, दौलत पाटील, नागेश चौगुले, रवी गोंदकर, राजू पाटील, अभिजित पाटील, संजय चौगुले, राजेंद्र निकम, प्रताप पाटील, स्वाती पाटील, रेश्मा सावंत, प्रिया चंदन आदी उपस्थित होते. गोकुळ दूध संघाशी संलग्न अवसायनातील दूध संस्थांची सुनावणी लवकर पूर्ण करण्यात यावी, सुनावणी झालेल्या दूध संस्थांचा निकाल तात्काळ द्यावा आणि दूध संस्थांचा मतदानाचा अधिकार अबाधित ठेवण्यात यावा या मागण्यांसाठी आज आमदार सतेज पाटील यांनी सहकारी संस्था दुग्धचे सहाय्यक निबंधक कृष्णा ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी आमदार पाटील यांनी ग्रामीण भागातील सर्वसामान्य दूध उत्पादकांनी स्थापन केलेल्या दूध संस्थांना न्याय द्यावा अशी मागणीही केली. गोकुळशी संलग्न सुमारे 1108 अवसायनातील दूध संस्थांची सुनावणी प्रक्रिया सध्या सहाय्यक निबंधक कार्यालयाकडून सुरू आहे. त्यातच 15 दिवसात 3 सहाय्यक निबंधक अधिकाऱ्यांची बदली झाल्यामुळं या सुनावणी प्रक्रियेला ब्रेक लागला. सर्वोच्च न्यायालयानं 90 दिवसात गोकुळ दूध संघाची निवडणूक घ्या असा आदेश नुकताच दिलाय. दरम्यान सहाय्यक निबंधक कार्यालयाकडून 1108 पैकी जवळपास 765 दूध संस्थांची सुनावणी पूर्ण झाली असून जवळपास 250 संस्थांचा निकाल देण्यात आलाय. मात्र अद्याप सुनावणी पूर्ण झालेल्या 500हून अधिक संस्थांचा निकाल प्रलंबित आहे. शिवाय अजून जवळपास 500 दूध संस्थांची सुनावणी प्रक्रिया झालेली नाही. या पार्श्वभूमीवर अवसायनात काढण्यात आलेल्या सर्व दूध संस्थांची सुनावणी प्रक्रिया लवकर पूर्ण करावी, सुनावणी पूर्ण झालेल्या संस्थांचा निकाल त्वरित देण्यात यावा यासाठी आज आमदार सतेज पाटील यांच्यासह गोकुळच्या माजी संचालकांनी सहकारी संस्था दुग्धचे सहाय्यक निबंधक कृष्णा ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी आमदार पाटील यांनी अवसायनातील दूध संस्थांची सुनावणी प्रक्रिया संथगतीनं सुरू असल्यानं आणि सुनावणी पूर्ण झालेल्या संस्थांचा निकाल प्रलंबित असल्यामुळं अनेक संस्था मतदानापासून वंचित राहणार असल्याचं सांगितलं. त्यामुळे सर्वसामान्य दूध उत्पादकांना न्याय देण्यासाठी सुनावणी प्रक्रिया लवकर पूर्ण करून अवसायनातील सर्व दूध संस्थांचा मतदानाचा हक्क अबाधित ठेवा अशी मागणी आमदार सतेज पाटील यांनी सहाय्यक निबंधक कृष्णा ठाकरे यांच्याकडे केली. गोकुळच्या काही दूध संस्था अवसानात गेल्या त्याच्या संदर्भात तक्रारी झाल्या होत्या. आम्ही आज सुप्रीम कोर्टानं निर्णय दिलाय की 90 दिवसात निवडणुका घ्याव्या. आता या 1100 आणि 1300, आता त्यांनी 1300चा आकडा सांगितला मला, तर या 1100 संस्था ह्या आत्ता सद्यस्थितीत कायदेशीरदृष्ट्या लिक्विडेशनमध्ये आहेत. त्यामुळे या संस्था मतदानाला येणार नाहीत. त्यामुळं आमची विनंती यांना होती की लवकरात लवकर यांचं हिअरिंग संपवा. समजा सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे 90 दिवसात जर इलेक्शन लागली तर या 1100 संस्था मतदानाला आल्या पाहिजेत, ही आमची प्रामुख्यानं भूमिका आहे. म्हणून आम्ही आज त्यांना विनंती केली की हिअरिंग लवकर संपवा, निकाल लवकर द्या, जेणेकरून या 1100 संस्थांच्या मताचा अधिकार अबाधित राहील. सध्या महायुतीमधील नेत्यांमध्ये गोकुळवरून वाद सुरू आहे. त्यामुळे लवकर गोकुळची निवडणूक घ्या अशी मागणीही त्यांनी आमदार पाटील यांनी केली. आता काय ते महायुतीत काय काय चाललंय तुम्हाला माहीत आहे. तिथे 2 गटातले वेगवेगळे वाद त्या ठिकाणी चालू आहेत आणि म्हणून आमची विनंती एवढीच आहे की लवकरात लवकर निवडणुका घ्याव्यात, या 1100ला न्याय मिळावा, ही आमची प्रामाणिक भूमिका याच्या पाठीमागची या ठिकाणी. यावेळी गोकुळचे संचालक चेतन नरके, अभिजित तायशेटे, प्रकाश पाटील, बयाजी शेळके, शशिकांत पाटील सुयेकर, अंजना रेडेकर, गोकुळचे माजी संचालक बाबासो चौगले, जिल्हा बँकेचे संचालक AY पाटील, नगरसेवक विनायक कारंडे, मोहन सालपे आदी उपस्थित होते.
इचलकरंजी महापालिकेची उद्या मंगळवारी विशेष सभा होणार आहे. शहरात गंभीर बनलेल्या पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर आज विरोधी पक्षाच्या शिवशाहू आघाडी कार्यालयात आजी-माजी विद्यमान नगरसेवकांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत शहराच्या पाणी प्रश्नावर सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्यासाठी रणनीती आखण्यात आली. इचलकरंजी शहरात गेल्या काही महिन्यांपासून पाणीपुरवठ्याचा प्रश्न अधिकच गंभीर बनलाय. अनेक भागांमध्ये अनियमित पाणीपुरवठा, कमी दाबानं येणारं पाणी तसंच काही परिसरात अनेक दिवस पाणीच मिळत नसल्यानं नागरिकांमध्ये संताप आहे. या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेत उद्या मंगळवारी विशेष सभा बोलवण्यात आली आहे. या सभेआधी आज विरोधी पक्षाच्या शिवशाहू आघाडी कार्यालयात आजी-माजी नगरसेवकांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत माजी नगरसेवक शशांक बावचकर आणि प्रकाश मोरबाळे यांनी नवनिर्वाचित नगरसेवकांना सभेत कोणत्या मुद्द्यांवर आक्रमक भूमिका घ्यायची, कोणते प्रश्न उपस्थित करायचे आणि सत्ताधाऱ्यांकडून ठोस उत्तरं कशी मागायची याबाबत मार्गदर्शन केलं. शहरातील पाणीपुरवठा योजनेतील त्रुटी, जलस्रोत व्यवस्थापन, गळतीमुळे होणारं पाण्याचं नुकसान, नवीन जलयोजनांची अंमलबजावणी आणि नागरिकांना होणारा त्रास या सर्व मुद्द्यांवर सत्ताधाऱ्यांना जाब विचारण्याचा निर्धार बैठकीत करण्यात आला. ही सभा केवळ राजकारणापुरती मर्यादित नसून शहरातील लाखो नागरिकांच्या मूलभूत गरजेशी संबंधित आहे. त्यामुळे प्रत्येक नगरसेवकानं अभ्यासपूर्ण भूमिका मांडून जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडावी आणि प्रशासनाकडून स्पष्ट भूमिका मागावी अशा सूचना देण्यात आल्या. या सभेत विरोधकांकडून आक्रमक भूमिका घेतली जाणार असल्यानं उद्याची विशेष सभा चांगलीच वादळी होण्याची शक्यता आहे. बैठकीला विरोधी पक्षनेते उदय पाटील, संजय कांबळे, परवेज गायबान, रणजित जाधव आदी उपस्थित होते. इचलकरंजीतील खर्चीवाल्या यंत्रमाग धारकांना मजुरी वाढ मिळावी या प्रमुख मागणीसाठी विविध संघटनांकडून शहरातील यंत्रमाग कारखाने बंद ठेवण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. मात्र या आवाहनाला काही कारखानदारांनी प्रतिसाद न देता आपले कारखाने सुरूच ठेवल्यानं आंदोलनकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. आंदोलकांनी आज जवाहरनगर, गणेशनगर तसंच अन्य परिसरात सुरू असलेल्या कारखान्यांमध्ये जाऊन मागांवर तयार होत असलेल्या कापडाची बिमे कापून निषेध नोंदवला. मजुरी वाढीच्या मागणीवरून यंत्रमाग धारक आणि कारखानदार यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहे. खर्चात सातत्यानं वाढ होत असताना मिळणारी मजुरी अपुरी असल्याचा आरोप यंत्रमाग धारकांकडून केला जातोय. वीज दर, कच्चा माल, देखभाल खर्च आणि इतर खर्च वाढल्यानं सध्याच्या मजुरीत व्यवसाय चालवणं कठीण झाल्याचं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळं मजुरी वाढवण्याची मागणी संघटनांनी लावून धरली आहे. दुसरीकडे काही कारखानदारांनी बाजारपेठेतील मंदी, तयार कापडाला मिळणारा कमी दर आणि आर्थिक अडचणीचा दाखला देत मजुरी वाढ देणं सध्या शक्य नसल्याचं स्पष्ट केलंय. त्यामुळे दोन्ही बाजूंमध्ये अधिक संघर्ष चिघळतोय. खर्चीवाला यंत्रमाग धारकांना मजुरी वाढ मिळावी या प्रमुख मागणीसाठी विविध संघटनांकडून शहरातील यंत्रमाग कारखाने बंद ठेवण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. त्यामुळे आज जवाहरनगर, गणेशनगर तसंच अन्य परिसरात सुरू असलेल्या कारखान्यांमध्ये आंदोलक गेले. काही ठिकाणी आंदोलक आणि कारखानदार यांच्यात जोरदार वादावादी झाली. यावेळी आंदोलकांनी कारखान्यात घुसून बिंबे कापल्यामुळं कारखानदारांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी पोलिसांनी काही भागात धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. दरम्यान मजुरी वाढीच्या मागणीवर तोडगा न निघाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा संघटनांकडून देण्यात आलाय. तर कारखाना संघटनांकडूनही बैठका घेऊन पुढील रणनीती आखली जातीये. कोल्हापूर शहरातील पेटाळा ग्राउंड, गांधी मैदान, न्यू कॉलेज पटांगण, दुधाळी मैदान, शिवाजी स्टेडियम, क्रीडा संकुल या ठिकाणच्या ओपन बारवर कारवाई करावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिष्टमंडळानं केली आहे. यासह अन्य मागण्यांचं निवेदन त्यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण लोंढे यांना दिलं. कोल्हापूर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या बहुतांश बगीच्यांचा तसंच रिकाम्या मैदानांचा रात्रीच्या वेळी सर्रास ओपन बारसारखा वापर होतोय. शहरातील पेटाळा मैदान, गांधी मैदान, न्यू कॉलेज पटांगण, दुधाळी मैदान, शिवाजी स्टेडियम, क्रीडा संकुल आणि सिद्धाळा गार्डनसह अन्य गार्डनमध्ये रात्रीच्या वेळी ओल्या पार्ट्या सुरू असतात. शहरातील मोकळ्या असलेल्या सार्वजनिक ठिकाणांचा गैरवापर होत असल्यानं यातून गुन्हेगारी देखील वाढतीये.
रात्रीच्या वेळी सुरू असलेल्या या ओपन बारच्या ठिकाणी पार्ट्या केल्या जातात आणि त्यातूनच वादावादीचे प्रसंग, भांडणाचे गंभीर प्रकार घडतात. याचा परिसरात राहणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास होतोय. शिवाय शहरातील अनेक पानटपऱ्यांमध्ये बेकायदेशीररित्या गुटखा, मावा विक्री केली जाते. शहरातील मोकळ्या मैदानांचा ओपन बारसारखा वापर करणाऱ्यांवर आणि गुटखा, मावा विक्री करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर करण्यात यावी, अशी मागणी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिष्टमंडळानं जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण लोंढे यांच्याकडे केली. यावेळी शहर प्रमुख मंजित माने, चैतन्य देशपांडे, शुभम पाटील, अक्षय घाटगे, रोहित वेडे, प्रथमेश देशिंगे, आदित्य हुलजी, चिन्मय बोकील, ऋषी जोशी, सानिका दामुगडे, आदित्य जाधव, फिरोज मुल्लानी आदी उपस्थित होते. बालिंगा ताजीपूर या महत्त्वाच्या राज्य महामार्गाचं काम घाणवडे हद्दीत दीर्घकाळपासून रखडल्यानं स्थानिक नागरिक, शेतकरी आणि वाहनधारकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या महामार्गावर एका बाजूचं डांबरीकरण अथवा काँक्रिटीकरण करण्यात आलं असलं तरी दुसऱ्या बाजूला मोठमोठे खड्डे तसेच ठेवलेत. त्यामुळे रस्त्यावर असमतोल निर्माण झाला असून वाहन चालवताना चालकांना मोठी कसरत करावी लागतेय. बालिंगा ताजीपूर या महत्त्वाच्या राज्य महामार्गाचं काम घाणवडे हद्दीत दीर्घकाळापासून रखडलंय. या महामार्गावर एका बाजूनं डांबरीकरण अथवा काँक्रिटीकरण करण्यात आलं असलं तरी दुसऱ्या बाजूला मोठमोठे खड्डे तसेच ठेवलेत. त्यामुळे रस्त्यावर असमतोल निर्माण झाला असून वाहन चालवताना चालकांना मोठी कसरत करावी लागतेय. मांढरे, चाफोडी, गर्जन, तेरसवाडी फाटा, घाणवडे आणि मांजरवाडी या मार्गावर योग्य त्या ठिकाणी पाण्याचा निचरा करण्यासाठी मोऱ्यांची व्यवस्था करण्यात आली नसल्यानं सांडपाणी आणि पावसाचं पाणी थेट रस्त्यावर येतंय. परिणामी अनेक ठिकाणी चिखल साचून रस्ता निसरडा बनलाय. विशेषतः दुचाकीस्वारांना याचा मोठा फटका बसत असून नागरिकांना सतत गैरसोयींचा सामना करावा लागतोय. पावसाळ्यामध्ये जरी रस्त्याचं काम पूर्ण झालं तरी योग्य निचऱ्याची व्यवस्था नसल्यास हे पाणी रस्त्यावर साचून राहण्याची शक्यता आहे. यामुळे भविष्यात वाहतुकीसाठी गंभीर समस्या निर्माण होऊ शकते. संबंधित ठेकेदारानं घाणवडे हद्दीतील रखडलेले संपूर्ण रस्त्याचं काम तात्काळ पूर्ण करून पाण्याचा निचरा होण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सरदार पाटील यांनी दिलाय. घाणवडे हद्दीमध्ये बालिंगा ताजीपूर राज्य महामार्गाचे काम गेल्या अनेक दिवसापासून अर्धवट अवस्थेत रखडलेलं आहे. एका बाजूला रस्ता पूर्ण, दुसऱ्या बाजूला खड्डे, कॉर्नर कटिंग याच्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. मांढरे, चापुडी, गर्जन, तेरसवाडी फाटा, घाणवडे, मांजरवाडी रोडवरती सांडपाणी रस्त्यावर येत आहे. याच्यामुळे रस्ता निसरडा बनला असून अपघाताचे धोके वाढले आहेत. त्यामुळे ठेकेदार कंपनीने त्वरित दखल घेऊन हा रस्ता पूर्ण करून घेण्यात यावा. तसेच येणाऱ्या ऐन तोंडावर पावसाळा आहे, त्याच्यामुळे अपघाताचे धोके पूर्ण मोठ्या प्रमाणात वाढणार असून ही कामे त्वरित पूर्ण करून घेण्यात यावी. अन्यथा ग्रामस्थांच्या मनात तीव्र संतापाची लाट आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात रस्ते पूर्ण झाले नसतील तर रास्ता रोको करण्यात येईल, याद्वारे आम्ही इशारा देतो. रात्रीच्या वेळी या भागात पुरेशा प्रकाश व्यवस्थेचा अभाव असल्यानं वाहनधारकांना वळणाचा अचूक अंदाज येत नाही. पावसाळा तोंडावर आला असतानाही संबंधित ठेकेदारानं आणि यंत्रणांनीही आवश्यक ती दखल घेतलेली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. कोल्हापूर महापालिकेच्या कामकाजामध्ये अधिक पारदर्शकता आणि गती आणण्यासाठी सर्व विभागीय कार्यालयांचं विकेंद्रीकरण करण्यात आलंय. प्रत्येक कार्यालयाला स्वतंत्र सहाय्यक आयुक्त नियुक्त करण्यात आले असून पुढील 1 महिन्यात 4ही विभागीय कार्यालयांनी सक्षमपणे कामकाज सुरू करावं अशा सूचना आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी दिल्या आहेत. कोल्हापूर महापालिकेचे आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी आज सर्व अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेतली. बैठकीत सर्व विभागीय कार्यालयांमध्ये आवश्यक सुविधा, फर्निचर आणि अन्य साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी तातडीनं अंदाजपत्रक सादर करण्याचे निर्देश दिले. सर्व सहाय्यक आयुक्तांनी आपल्या कार्यक्षेत्रातील मिळकत वसुली, कर नियोजन आणि उत्पन्न वाढीवर विशेष भर द्यावा. कार्यालयातील स्क्रॅप साहित्यांची नोंद तयार करून ते एकत्रित जमा करावं आणि त्याचा एकत्रित लिलाव करावा अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या.
प्रत्येक सोमवारी सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेण्यात येणार असून 2 विभागातील प्रलंबित प्रश्न चर्चेद्वारे मार्गी लावण्यात येणार आहेत. वर्षानुवर्ष कामावर अनुपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांना अंतिम संधी देऊन एकत्रित सुनावणी घ्यावी, तरीही अनुपस्थित राहिल्यास त्यांच्या कायम निलंबनाची कार्यवाही करावी असे स्पष्ट निर्देश आयुक्तांनी दिले. ज्या कनिष्ठ आणि वरिष्ठ लिपिकांना टायपिंग येत नाही त्यांना प्रशिक्षणाची एक संधी देऊनही सुधारणा न झाल्यास पदावनती करण्याचा इशारा देण्यात आलाय. सर्व विभागांनी एआयचा वापर दैनंदिन कामकाजात करावा. एकाही कनिष्ठ अभियंत्यांची बदली पूर्व परवानगीशिवाय होऊ नये असंही त्यांनी स्पष्ट केलं. निलंबित कर्मचाऱ्यांच्या चौकशी प्रकरणाचा निपटारा मुदतीत करण्यासाठी दर शनिवारी विशेष बैठक घेण्याचे आदेश देण्यात आलेत. पावसाळा तोंडावर आल्यानं शहरातील धोकादायक झाडं हटवणं, रस्त्यांवरील लोंबकळणाऱ्या फांद्या छाटणं यासाठी तातडीनं मोहीम राबवण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या. रंकाळा तलाव परिसरातील उद्यानाचे खराब झालेले प्रवेशद्वार त्वरित बदलण्याचे आदेश उद्यान विभागाला देण्यात आले. शहरात सुरू असलेल्या मोठ्या बांधकाम प्रकल्पांच्या ठिकाणी संबंधित व्यावसायिकांनी डिजिटल बोर्डवर प्रकल्पाची माहिती प्रदर्शित करावी अशा सूचना उपशहर रचनाकारांना देण्यात आल्या. यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, शिल्पा दरेकर, उपायुक्त परितोष कंकाळ, किरणकुमार धनवाडे, सहाय्यक आयुक्त जयंत जावडेकर, उज्ज्वला शिंदे, स्वाती दुधाणे, डॉक्टर विजय पाटील, मुख्य लेखापरीक्षक कलावती मिसाळ, मुख्य लेखावित्त अधिकारी राजश्री पाटील, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रकाश पावरा, नगरसचिव सुनील बिद्री, शहर अभियंता रमेश मस्कर, उपशहर रचनाकार NS पाटील, उपशहर अभियंता महादेव फुलारी, सुरेश पाटील, अरुण गुजर, निवास पोवार, सिस्टीम मॅनेजर यशपाल सिंग राजपूत, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्रांबरे, सहाय्यक विद्युत अभियंता नारायण पुजारी उपस्थित होते. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल पंचतारांकित आणि शिरोली औद्योगिक वसाहतीमधल्या विविध औद्योगिक कंपन्यांमध्ये गेल्या 2 महिन्यात झालेल्या अपघातात 4 ते 5 कामगारांचा मृत्यू झाल्यानं कामगार सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. या घटनांची सखोल चौकशी करून संबंधित कंपन्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी हिंद भारतीय कामगार सेनेनं औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य विभागाचे सहसंचालक यांच्याकडे केली आहे. शिरोली औद्योगिक वसाहतीमधल्या क्वालिटी कास्टिंग कंपनीमध्ये सोमवारी सुट्टीच्या दिवशी परप्रांतीय कामगार पासवान हा घाणी मिक्सर मशीन स्वच्छ करत असताना झालेल्या भीषण अपघातात मृत्युमुखी पडला. या दुर्घटनेत त्याच्या शरीराचे तुकडे झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधल्या शेतकरी पॅकेजिंग या बॉक्स निर्मिती करणाऱ्या कंपनीतील मशीनमध्ये अडकून सागर कांबळे या 38 वर्षीय कामगाराचा मृत्यू झाला. याच परिसरातील महालक्ष्मी फोरकास्ट कंपनीमध्ये फाउंड्री विभागात मेंटेनन्सचं काम करत असताना आरिफ काझी या 28 वर्षीय कामगाराचाही अपघाती मृत्यू झाला. सतत घडणाऱ्या या दुर्घटनांमुळे औद्योगिक कंपन्यांमधील सुरक्षा उपाययोजनांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. संबंधित कंपन्यांमध्ये सुरक्षा नियमांचं पालन केलं जातंय का? कामगारांना आवश्यक सुरक्षा उपकरणं आणि प्रशिक्षण दिलं जातंय का? याची चौकशी करण्याची मागणी कामगार संघटनांकडून करण्यात येतेय. औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य विभागानं या घटनांची गंभीर दखल घेऊन दोषींवर कारवाई करावी आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी विशेष सुरक्षा तपासणी मोहीम राबवावी अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे. या मागणीचं निवेदन औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉक्टर अभिजित अवसरे यांना देण्यात आलं. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले, नामदेव गिरी, सुनील शिंत्रे, राजू सांगावकर, राजू यादव यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. हातकणंगले तालुक्यातील तळसंदे इथल्या DY पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठात येत्या शैक्षणिक वर्षात डिझाईन आणि 10वी नंतर इंटिग्रेटेड इंजिनिअरिंग अभ्यासक्रम सुरू केले जाणार आहेत, अशी माहिती कुलगुरू डॉक्टर AK गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी कुलसचिव डॉक्टर JA खोत यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. पद्मश्री डॉक्टर DY पाटील यांच्या आशीर्वादानं आणि कुलपती डॉक्टर संजय D पाटील यांच्या दूरदृष्टीतून उभ्या राहिलेल्या हातकणंगले तालुक्यातील तळसंदे इथल्या DY पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठानं अल्पावधीतच वेगळी ओळख निर्माण केली आहे.
या विद्यापीठात येत्या शैक्षणिक वर्षात नवीन अभ्यासक्रम सुरू केले जाणार आहेत, अशी माहिती कुलगुरू डॉक्टर AK गुप्ता यांनी दिली. विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या विविध संधी आणि गरजा लक्षात घेऊन विद्यापीठानं यावर्षीपासून डिझाईन आणि इंटिग्रेटेड इंजिनियर अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतल्याचं डॉक्टर गुप्ता यांनी सांगितलं. 10वी नंतर अभियांत्रिकी पदवी घेण्याची संधी विद्यापीठानं उपलब्ध केली आहे. 10वी नंतर 6 वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करून अभियांत्रिकीची पदवी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. नाशिक, पुणे नंतर कोल्हापुरात प्रथमच इंटिग्रेटेड इंजिनिअरिंग अभ्यासक्रम सुरू केला जात असून त्यामुळं अभियंता बनण्याचं स्वप्न अधिक सुकर होणार आहे. त्याचबरोबर स्कूल ऑफ डिझाईनच्या अंतर्गत व्हिज्युअल कम्युनिकेशन, प्रॉडक्ट डिझाईन, इंटेरियर अँड स्पेस डिझाईन ही पदवी अभ्यासक्रम सुरू केले जाणार आहेत. यामध्ये इंडस्ट्रीमधील तज्ज्ञ मार्गदर्शन करणार असल्याची माहिती कुलगुरू डॉक्टर AK गुप्ता यांनी दिली. या कॅम्पसमध्ये अतिशय दर्जेदार, उत्तम आणि इंटरनॅशनल स्टँडर्डचे या सर्व कोर्सेस आम्ही चालू करीत आहोत आणि यांच्यासाठी पुणे, मुंबई, हैदराबाद, बेंगलोर आणि आउट ऑफ कंट्री इथून सुद्धा एक्सपर्ट फॅकल्टी आणि इंडस्ट्रियलिस्टची आपण एक्सपर्ट लेक्चर ठेवण्याची सोय केलेली आहे. विद्यापीठाचा 2035 पर्यंतच्या विकासाचा मास्टर प्लॅन तयार करण्यात आला असून भविष्यात 18,000हून अधिक विद्यार्थ्यांसाठी जागतिक दर्जाच्या सुविधा निर्माण करण्याचं नियोजन आहे. पर्यावरणपूरक आणि वाहनमुक्त कॅम्पस उभारण्याचा संकल्प विद्यापीठानं केल्याचं त्यांनी सांगितलं. आधुनिक अकॅडमिक आणि प्रशासकीय इमारत, अद्ययावत प्रयोगशाळा, AI7 संगणकांनी सुसज्ज कम्प्युटर लॅब, स्मार्ट क्लासरूम, समृद्ध लायब्ररी, स्पोर्ट्स ग्राउंड आणि विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कौशल्य आधारित शिक्षण देणाऱ्या सुविधा यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे. सध्या विद्यापीठात कम्प्युटर सायन्स, डेटा सायन्स, AI, ML, फूड टेक्नॉलॉजी, बीटेक ग्री, MBA, MCA, ABM, फार्माकोलॉजी आणि PhD यासारख्या अभ्यासक्रमांमध्ये 4,000हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. प्रशिक्षण आणि प्लेसमेंट विभागाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये रोजगारांच्या संधी उपलब्ध करून दिल्या जात असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी कुलसचिव डॉक्टर JA खोत, चीफ फायनान्स ऑफिसर सुजित सरनाईक, डायरेक्टर अकॅडमिक्स डॉक्टर संग्राम पाटील, ॲडमिशन विभाग प्रमुख दिग्विजय मोहिते, डॉक्टर शंकर पुजारी आदी उपस्थित होते. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्रातील बाधित गावांमध्ये जाचक अटी आणि नियमांची अंमलबजावणी करू नये अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं केली आहे. या मागणीचं निवेदन कोल्हापुरातील मुख्य वनसंरक्षक श्री लक्ष्मी यांना देण्यात आलं. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील नव्या कॉरिडॉरमुळे कोल्हापूरसह सांगली आणि सातारा जिल्ह्यातील सुमारे 550 गावांचा विकास खुंटणार आहे. यामध्ये सर्वाधिक गावं ही कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. वर्षानुवर्ष वनविभाग आणि वन्य प्राण्यांपासून त्रस्त असणाऱ्या शेतकऱ्यांना या नव्या कॉरिडॉरमुळे त्यांच्या मूलभूत अधिकारांवर कडक निर्बंध येण्याची शक्यता आहे. त्यामुळे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्रातील बाधित गावांमध्ये जाचक अटी आणि नियमांची अंमलबजावणी करू नये अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं केली आहे. या मागणीचे निवेदन कोल्हापुरातील मुख्य वनसंरक्षक श्री लक्ष्मी यांना देण्यात आलं. जंगल क्षेत्र आहे, त्याच्यामध्ये एक राधानगरीचं अभयारण्य आहे, एक त्या ठिकाणी दाजीपूरचं अभयारण्य आहे, दुसऱ्या सांगलीमध्ये त्या चांदोलीचं अभयारण्य त्याच्यामध्ये येतं. तर याच्यामध्ये सरकारनं या ठिकाणी नो डेव्हलपमेंट झोन अशा पद्धतीचा एक कायदा करायची शक्यता आहे. यामुळे मध्ये काय होणार आहे, या 371 गावाची आर्थिक रचना ढासळणार आहे. याबद्दल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी आज एक विनंती केली आहे. यामध्ये जर कोणत्याही प्रकारे जर जनसुनावणी घेतली नाही आणि ही निर्बंध आमच्यावर लादले तर जनआंदोलन करून या कार्यालयावर एक धडक मोर्चा काढला जाईल. यावेळी उपनेते संजय पवार, शहर प्रमुख मनजित माने, नामदेव गिरी, सुनील शिंत्रे, प्रतिज्ञा उत्तुरे, विशाल देवकुळे, संभाजी पाटील, संजय चौगले, स्मिता सावंत, पोपट दांगट आदी उपस्थित होते. पन्हाळा तालुक्यातील वाडी रत्नागिरीमधील कोल्हापूर नाका आणि गिरोली नाका इथल्या यात्राकर ठेक्याच्या संपूर्ण निविदा प्रक्रियेची चौकशी करा अशी मागणी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीनं केली आहे. या मागणीचं निवेदन त्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर हसरत जॅस्मिन यांना दिलं.
पन्हाळा तालुक्यातील वाडी रत्नागिरीमधील कोल्हापूर नाका आणि गिरोली नाका इथं दरवर्षी यात्रा कर गोळा करण्यासाठी निविदा काढून ठेका दिला जातो. या ठेक्यामधून ग्रामपंचायतींना कोट्यवधी रुपयांचं उत्पन्न मिळत असतं. मात्र या ठेक्यांमध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार करून ठेक्याची रक्कम लाटली जात असल्याचा संशय अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीनं व्यक्त केला आहे. त्यामुळं वाडी रत्नागिरीमधील कोल्हापूर नाका आणि गिरोली नाका इथल्या यात्राकर ठेक्याच्या संपूर्ण निविदा प्रक्रियेची चौकशी करा, अशी मागणी त्यांनी केली आहे. 30 दिवसात या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी असणाऱ्या तत्कालीन सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि ग्रामसेवक यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून अपहार केलेल्या रक्कमेची वसुली त्यांच्या मालमत्तेमधून करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. या मागणीचं निवेदन त्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर हसरत जास्मीन यांना दिलंय. मागणी मान्य न केल्यास न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा त्यांनी दिलाय. यावेळी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे धीरज रुकडे, गणेश पाटील, कायेश पोवार, धनंजय सराटे, विपुल कांदरकर, भगवान पाटील, भगवान मिठारी, अनिरुद्ध कुलकर्णी आदी उपस्थित होते. जिल्हा परिषद सदस्य आतिश शिंगे आणि पंचायत समिती सदस्य सचिन जाधव यांनी हेरले प्राथमिक आरोग्य केंद्राला अचानक भेट दिली. यावेळी कामचुकारपणा करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्यांनी चांगलंच धारेवर धरलं. यापुढे कामात कसूर केल्यास आणि हलगर्जीपणा केल्यास कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला. हातकणंगले तालुक्यातील चोकाक इथले सामाजिक कार्यकर्ते सचिन पाटील यांनी हेरलेमधील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य कर्मचारी मनमानी कारभार सुरू असल्याची तक्रार केली होती. या केंद्रातील कर्मचारी महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सुट्टी घेत असतात, असा आरोप त्यांनी केला होता. याबाबत संबंधित अधिकारी, कर्मचारी यांच्यावर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे केली होती. या निवेदनाची दखल घेत जिल्हा परिषद सदस्य आतिश शिंगे आणि पंचायत समिती सदस्य सचिन जाधव यांनी आज अचानकपणे प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र हेरले या ठिकाणी भेट देत कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेतली. यावेळी केंद्रातील आरोग्य कर्मचारी आणि या केंद्राअंतर्गत येणाऱ्या रुकडी आरोग्य पथकातील कर्मचारी हे वेळेपेक्षा उशिरा येत असल्याचं निदर्शनास आलं. तर प्राथमिक आरोग्य अधिकारी हे प्राथमिक आरोग्य केंद्रापासून 2 किलोमीटरच्या अंतरावर वास्तव्यास राहणं बंधनकारक असून देखील ते राहत नसल्याचं आढळून आलं. आरोग्य केंद्रात येत असणाऱ्या रुग्णांचे केस पेपर काढण्याचं काम आशा वर्कर करीत असल्याचं आढळलं. तर कर्मचारी दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सुट्टी घेत असल्याचंही समोर आलं. त्यामुळे जिल्हा परिषद सदस्य आतिश शिंगे यांनी संबंधितांना चांगलंच धारेवर धरलं. का म्हणजे तुमचे डॉक्टर बरोबर 9:45ला आमच्या रुगडी जातात. टायमिंग किती आहे? केस पेपरला 9:45ला येतात. मला कारण नको आहे साहेब. मी तुम्हाला 10 वेळा सांगितलंय, माझ्या मतदारसंघाबाबतीत खासदार साहेबांचं नाव खराब होईल, आमचं नाव खराब होईल. मला काय लागेल ते सांगा म्हणून तुम्हाला सांगितलं मी. नाही, मला आज रुकडीत एवढ्या वेळानं का लेट झाला. एक यमो किती वाजता इथं आल्यात हे मला माहित नाही टायमिंग, पण त्याच्या अंडरखालची जी आहे ती 8:30ला केस पेपर चालू करायचा आहे, ते 9:45 चालू केला. ते काय झालं त्याची पण कारणे दाखवून नोटीस मला पाहिजे. हा, आणि जरा प्रेमाने घेऊ नका. आता प्रेमाने घेऊ ना, मग मी पण प्रेमाने घेणार नाही. मग डिस्टर्ब करत राहणार मी पण. आरोग्याच्या संदर्भात अजिबात कोणी काय हलगर्जीपणा करू नका. ठीक आहे. यापुढे आरोग्य केंद्रातील कोणत्याही तक्रारी खपवून घेतल्या जाणार नाहीत. कामात कसूर केल्यास आणि हलगर्जीपणा केल्यास योग्य ती कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांना दिला आहे. आता एक नजर टाकूयात महत्त्वाच्या बातम्यांवर संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. आ आ आई येस ब ब बदक क क कणीदार ख ख खमंग ग ग गोकुळ. अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप. देश चालवणं मोदींच्या आवाक्यात नाही. सोने खरेदी करू नका, परदेशात जाऊ नका यासारखी 7 आवाहनं उपदेश नाहीत तर अपयशाचे पुरावे, राहुल गांधी यांची टीका.
संपूर्ण पुरुष समाजाची मक्तेदारी तुम्हीच घेतली आहे का? हिंदू मॅरेज ॲक्टमधील एका कलमाला आव्हान देणारी जनहित याचिका दाखल करणाऱ्या विद्यार्थ्याला सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी फटकारलं. पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंद्र अधिकारी यांचे वैयक्तिक सहाय्यक चंद्रनाथ रथ यांच्या हत्याप्रकरणी उत्तर प्रदेश बिहारमधून 3 संशयितांना अटक. UPI पेमेंटमुळे आरोपी पोलिसांच्या जाळ्यात. दुसऱ्यावर अवलंबून राहणारा देश कधी आत्मनिर्भर होऊ शकत नाही. तेल दरवाढीच्या पार्श्वभूमीवर गौतम अदानींचं भाष्य. 31 जागांवर SIRचा मोठा परिणाम. सर्वोच्च न्यायालयाचे ममता बॅनर्जींना नवीन याचिका दाखल करण्याचे आदेश. इचलकरंजीतील यशवंत कॉलनीसह काही ठिकाणचे पाणी फिल्टर प्लांट बंद आहेत. उन्हाळ्यातच फिल्टर प्लांट बंद पडल्यानं नागरिकांमधून संताप व्यक्त होतोय. इचलकरंजीत कल्लापांना वाडे जनता बँकेच्या वतीनं तसंच माजी आमदार प्रकाश आवाडे यांच्या पुढाकारातून नागरिकांना स्वच्छ आणि शुद्ध पिण्याचं पाणी उपलब्ध व्हावं या उद्देशानं विविध भागात पाणी फिल्टर प्लांट उभा करण्यात आले होते. मात्र उन्हाळ्यातच शहरातील अनेक पाणी फिल्टर प्लांट बंद पडलेत. यशवंत कॉलनी परिसरातील प्लांट गेल्या 1.5 महिन्यांपासून बंद असल्यामुळं नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय. शहरातील बंद पडलेली पाणी फिल्टर प्लांट तातडीनं सुरू करून स्वच्छ आणि मुबलक पिण्याचं पाणी उपलब्ध करून द्यावं अशी मागणी नागरिकांमधून केली जाते. महापौर चषक फुटबॉल स्पर्धेत आज वेताळमाळ तालीम मंडळानं सम्राटनगर तरुण मंडळावर एकतर्फी विजय मिळवला. या विजयामुळे वेताळमाळ संघानं उपांत्य फेरीत प्रवेश केला. छत्रपती शाहू स्टेडियमवर महापौर चषक फुटबॉल स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत आज सायंकाळी वेताळमाळ तालीम मंडळ आणि सम्राटनगर तरुण मंडळ यांच्यात लढत झाली. सामन्याच्या पूर्वार्धात वेताळमाळच्या संदेश कासार यानं पहिला गोल नोंदवला. पूर्वार्धापर्यंत वेताळमाळ 1-0 अशा गोलफरकानं आघाडीवर राहिला. सामन्याच्या उत्तरार्धात 42व्या मिनिटाला वेताळमाळच्या सोहेल बागवान यानं तर 48व्या मिनिटाला आकाश माळी यानं गोल केल्यानं संघाला 3-0 अशी भक्कम आघाडी मिळाली. सम्राटनगर संघाकडूनही गोल करण्याचे प्रयत्न झाले, मात्र त्यांना यश आलं नाही. त्यानंतर 50व्या मिनिटाला सर्वेश वाडकर यानं गोल केल्यानं वेताळमाळ संघाची आघाडी 4-0 अशी झाली. सामना संपेपर्यंत हीच आघाडी कायम ठेवत वेताळमाळच्या संघानं हा सामना जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश केला. उद्या सायंकाळी 4 वाजता श्री शिवाजी तरुण मंडळ आणि उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम यांच्यात लढत होणार आहे. कोल्हापुरात ई-चलन वसुलीच्या विरोधात वाहतूकदार आक्रमक झाले असून वाहतूकदार समन्वय समितीचे नेते प्रदीप राठोड यांनी प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर आजपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केलंय. आंदोलनस्थळी मोठ्या संख्येनं वाहतूकदार आणि विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित राहिले होते. सरकारनं ई-चलन दंड मागं न घेतल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. ई-चलनच्या जाचक वसुली विरोधात कोल्हापुरात वाहतूकदार समन्वय समितीच्या वतीनं प्रदीप राठोड यांनी अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली आहे. आंदोलनाच्या प्रारंभीच वाहतूकदारांचा मोठा जनसमुदाय एकवटला होता. यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणांनी परिसर दणाणून गेला. शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांनी सरकारवर टीका करत गरज पडल्यास रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला. लॉरी ऑपरेटर्स ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष जाधव यांनी आंदोलन कसं करायचं आम्हाला सरकारनं शिकवण्याची गरज नाही असं ठणकावून सांगितलं. बस वाहतूक संघटनेचे अध्यक्ष सतीशचंद्र कांबळे यांनी वाहतूकदार हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून ई-चलनामुळं अनेक कुटुंब उद्ध्वस्त होत असल्याची भावना व्यक्त केली. शिवसेनेचे संपर्क प्रमुख संजय पवार यांनी हा लढा केवळ वाहतूकदारांचा नसून सर्वसामान्य जनतेच्या हिताचा असल्याचं सांगितलं. पुणे कोल्हापूर महामार्गावरील वाहतूकदारांची ई-चलनद्वारे सुरू असणारी लूट थांबवावी. जोपर्यंत ई-चलन रद्द होणार नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नसल्याचं उपोषणकर्ते प्रदीप राठोड यांनी सांगितलं. पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावर ई-चलनाद्वारे आम्हा सर्व वाहतूकदारांची प्रचंड प्रमाणात अशी लूट केलेली आहे आणि लूट होत आहे. हे थांबवण्यासाठी ही ई-चलन पूर्णपणे माफ, पूर्णपणे रद्द या दोन्ही मागण्यासाठी आज सर्व वाहतूकदारांच्या वतीनं मी आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याप्रमाणे मी उपोषणाला बसलेलो आहे. आमच्या सर्व वाहतूकदारांच्या बरोबरच माझे जनतेला देखील हे सांगणं आहे की 4 चाकी वाहनांना देखील आम्हाला जिथं 5 लाख आहे तिथं त्यांना 50,000 हा दंड नक्कीच लागलेला आहे.
आणि त्यांनासुद्धा ही झळ बसलेली आहे. त्यामुळं जनतेने देखील हे आंदोलन स्वतःचं समजून या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं आणि आंदोलनाला बळकटी द्यावी असं सर्व जनतेला देखील मी आवाहन करतो. हा दंड जोपर्यंत माफ होत नाही तोपर्यंत मी माझं उपोषण सोडणार नाही. सरकारनं मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास भीक मागो आंदोलन, रास्ता रोको आणि सरकारचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्याचा इशाराही वाहतूकदार समितीने दिलाय. यावेळी परिवहन समितीच्या माजी सभापती मनीषा बुचडे, बाबा बुचडे, नगरसेवक महेश जाधव, अमित भोसले, राजू ढाले, झाकीर तहसीलदार यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि वाहतूकदार उपस्थित होते. इचलकरंजीतील संयुक्त गणेशनगर कॉर्नरवरील फिनिक्स जिममध्ये अंमली पदार्थांचा वापर होत असल्याच्या संशयावरून शहापूर पोलीस आणि निर्भया पथकानं आज छापा टाकला. या छाप्यात पोलिसांना संशयास्पद असं काही आढळलं नाही. अल्पवयीन आणि तरुणाई मोठ्या प्रमाणात नशेच्या आहारी जातीये. काही जिममध्ये नशिली इंजेक्शन्स आणि स्टेरॉइड्सचा वापर होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या अनुषंगानं निर्भया पथक आणि शहापूर पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकानं फिनिक्स जिमवर छापा टाकून तपासणी केली. तपासणी दरम्यान कोणतेही अंमली पदार्थ अथवा संशयास्पद साहित्य आढळून आलं नाही. मात्र काही जिम चालकांकडून अशा प्रकारचे पदार्थ वापरले जात असल्याची माहिती पोलिसांकडे असल्यानं पुढील काळातही ही मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं. हातकणंगले तालुक्यातील हुपरी नगरपालिकेनं आज शहरातील अतिक्रमणांवर धडक कारवाई केली आहे. माळभाग शिवतीर्थापासून शहरातील वाहतुकीला अडथळा करणाऱ्या अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आल्यानं नागरिकांमधून समाधान व्यक्त होतंय. हातकणंगले तालुक्यातील हुपरी नगरपालिकेनं आज सकाळपासून वाहतुकीला अडथळा करणाऱ्या सर्व अतिक्रमणांवर कारवाई केली आहे. हुपरीतील शिवतीर्थ माळभागापासून गावातील मुख्य रस्त्यालगत असणाऱ्या अतिक्रमणांवर ही कारवाई करण्यात आली. शिवतीर्थ जवळील अतिक्रमण काढण्याच्या मागणीसाठी काही संघटनांनी उपोषण केलं होतं. हुपरी नगर परिषदेच्या वतीनं शहरात आजपासून रस्त्यावर येणाऱ्या अतिक्रमणं काढण्याची मोहीम चालू केलेली आहे. मागील काही दिवसापासून सर्वसामान्य नागरिकांचे तसेच काही संघटनांचे नगर परिषदेकडे निवेदन येत होते. शहरीकरण वाढल्यामुळं मुख्य रस्त्यालगत जे गाळे आहेत किंवा टपरे आहेत त्यांनी रस्त्यावर अतिक्रमण केलेले आहेत काही प्रमाणात. तर ते अतिक्रमण काढण्याची मोहीम नगर परिषदेकडून आजपासून चालू केलेली आहे. अजून 2-3 दिवस ही मोहीम चालू राहणार आहे. नगर परिषदेच्या वतीनं सर्व नागरिकांना ही आवाहन करण्यात येत आहे. मेन रोड असेल किंवा अंतर्गत रोड असतील, रस्त्यावर ज्यांनी अतिक्रमण केलेले असतील त्यांनी स्वतः अतिक्रमण काढून घ्यायचे आहेत. अन्यथा नगरपालिकेकडून ती काढली जाणार आहेत. नगरपालिकेकडून काढल्यानंतर जे काही नुकसान होणार आहे त्याला नगर परिषद प्रशासन जबाबदार राहणार नाही. त्यामुळे नागरिकांनी स्वतःहून आपले अतिक्रमण काढून घ्यावीत. हुपरी नगरपालिका प्रशासनानं शिवतीर्थपासून ते शहरातील सर्वच ठिकाणी असलेलं अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली आहे. या कारवाईमुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. अद्यापही ज्यांचं अतिक्रमण आहे त्यांनी तात्काळ स्वतःहून काढून घ्यावं असं आवाहन नगरपालिकेचे मुख्याधिकारी अजय नरळे यांनी केलंय. बातमीपत्रात शेवटी पुन्हा एकदा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. केंद्रातल्या भाजप सरकारचं परराष्ट्र धोरण फसलंय. अमेरिकेच्या दबावाखाली येऊन मोदी सरकारनं करार केल्यानं ही परिस्थिती उद्भवली आहे. आमदार सतेज पाटील यांचा आरोप. इचलकरंजी महापालिकेची उद्या पाणी प्रश्नावर होणार विशेष सभा. सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्यासाठी विरोधकांनी आखली रणनीती. महापालिकेच्या गाळेधारकांनी 31 मेपर्यंत थकबाकी न भरल्यास 1 जूनपासून गाळे सील करण्याची मोहीम राबवण्यात येणार. कोल्हापूर महापालिका आयुक्तांनी दिले निर्देश. गोकुळशी संलग्न अवसायनातील दूध संस्थांची सुनावणी लवकर पूर्ण करा. आमदार सतेज पाटील यांची सहाय्यक दुग्ध निबंधकांकडे मागणी. आणि महापौर चषक फुटबॉल स्पर्धेत सम्राटनगर तरुण मंडळावर विजय मिळवून वेताळमाळ तालीम मंडळाचा उपांत्य फेरीत प्रवेश. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर इंस्टाग्रामवर फॉलो करा आणि एस न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा. याबरोबरच आजचंही बातमीपत्र संपलं. नमस्कार.